आपण याला फेर पकोडा का म्हणतो? म्हणजे आपण हा खायचा आहे का बघायचा आहे? फेअर म्हणजे कांती. कांती चांगली असणं ही प्रत्येकाची सौंदर्यामध्ये गरज आहे. तर आपल्याकडं कांतीवर्धक असे काही खाद्यपदार्थ सांगितलेले आहेत ज्याच्यामध्ये चण्याचं पीठ आहे. आता बऱ्याच घरामध्ये स्त्रिया या उठण्यासारखं चण्याचं पीठ रोज अंघोळीला म्हणून वापरतात. याच चण्याच्या पिठापासून बनवलेले हे तुपातले पकोडे आहेत की जे आपण आतनं खाणार आहे. म्हणजे आपण जसं तुपाशिवाय रूप नाही असं म्हणतो, तर हे सगळं असं कॉम्बिनेशन एकत्र कॉम्बिनेशन आहे. साहित्य सांगता का काय? चण्याचं पीठ आहे 1 वाटी, ओलं खोबरं खवलेलं अर्धी वाटी, गूळ आहे, साजूक तूप, जिरेपूड, मिरपूड, हिंग, चिंचेचा कोळ, हळद, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, सैंधव आणि आपला वेसवार मसाला. ओके. साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. साधं सोपं सरळ सहज मिळणारं साहित्य आहे. हा गूळ नेहमीचाच आहे ना? हो. जरा वेगळा दिसतोय फक्त. ओके. साहित्य बघितले. आता काय करायचं मला सांगा. आता आपण पहिल्यांदा हे पीठ घेतो आहोत. पाणी लागेल. हो. हे आपण काय करतोय एक्झॅक्टली? आता हे पीठ आपण शिजवून घेतोय आणि ते शिजत असताना त्याच्यामध्ये जिरेपूड, मिरपूड, हिंग आणि हा खोवलेला नारळ असं घालणार आहे. आणि ते आपण शिजवून त्याचा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत. बर. मला अजून एक विचारायचं वाटतं असं, म्हणजे ह्याचा आणि मी माझ्या प्रश्नाचा तसा काही संबंध नाहीये, पण बऱ्याच वेळी नखांवर पांढरे पांढरे डाग वगैरे दिसतात. हो. तर काय त्याचं कारण काय आहे? आपल्या शरीरामध्ये कुपोषण होत आहे असं त्याचं द्योतक आहे. ओके. म्हणजे आपण म्हणतो ना की सर्वांगीण आहार घ्यावा. असा सर्वांगीण आहार सर्व घटकांनी युक्त ज्यांना मिळत नाही त्यांच्या नखांवर असे पांढरे डाग येतात. काहींच्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर विशेषतः असे पांढरे डाग येतात. आता हे जवळजवळ शिजलंय ना? हो. पण आम्ही हुशार असल्यामुळे पूर्ण शिजलेलं आम्ही आधीच आणलेलं आहे. वेळ जाता कामा नये. येस. त्यामुळे आता आपण पूर्ण शिजलेलं इथे काढूया वर. ओके. हे साजूक तूप आहे. पकोडे जसे आपण वेगळ्या वेगळ्या आकाराचे पकोडे करून टाकतो तसे आपण पकोडे याच्यामध्ये सोडणार आहोत. फेर पकोडे त्यामुळे वेगळे काही आकार पाहिजे असं नाही, आपले नॉर्मल आकार चालतील. त्यात फार वेळ जाईल. डोळे वेळ काढत बसाल तुम्ही. आणि हे झालं की खायला सुरुवात. त्याची चटणी बनवायची आपल्याला. चटणी बनवायची. हावरटपणा फार आहे बा. इट्स नॉट गुड. हे तळून होईपर्यंत आपण त्याची चटणी करून घेऊयात. ओके. याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ पहिला घेणार आहोत. मिरची, कोथिंबीर, सैंधव मीठ आणि जो वेसवार मसाला आपण सगळ्या ह्याच्यामध्ये वापरतो आहे तर हा चवीसाठी मी घातलेला आहे. ओके. म्हणजे ही चटणी आपली त्या फेर पकोड्यांच्या बरोबर खायला तयार झालेली आहे. ओके. आमचे फेर पकोडे सुद्धा होत चाललेत बरं का. आता ते फक्त काढायचे, चटणीला लावायचे आणि सुरू व्हायचं बघा. बरोबर ना? येस. तुम्ही सुद्धा सुरू करा. साहित्य आणि कृती लिहायला सुरुवात करा. पाट पाट पाट. फेअर पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन, धणेपूड, मिरपूड, हिंग, अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 चमचा गूळ, साजूक तूप, हिरव्या मिरच्या, हळद, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, सैंधव आणि वेसवार मसाला. कृती: प्रथम एका पॅन मध्ये पाणी उकळवून त्यामध्ये बेसन, जिरेपूड, मिरपूड, हिंग आणि ओलं खोबरं घालून घट्टसर उकड शिजवून घ्यावी. या पिठाचे छोटे छोटे गोळे करून ते साजूक तुपामध्ये तळून घ्यावेत. चिंचेचा कोळ, कोथिंबीर, सैंधव, वेसवार मसाला आणि गूळ हे मिश्रण एका बाउलमध्ये एकजीव करून चटणी तयार करावी. फेअर पकोडे या चटणी बरोबर सर्व्ह करावेत.